नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण ज्या प्रकारे सांगितलं होतं की मालामाल करणारी जी काही एप्रिल मे मध्ये महिन्यामधली जी काही पिकं आहेत त्या पिकांमधला आपण एक 2-3 कोबीचा व्हिडिओ केला, ककडीचा केला। त्याचप्रमाणे आज आपण या झेंडू या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। झेंडू शेतीमध्ये आपण आलेलो आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज या झेंडू पिकाची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, झेंडूची लागवड कधी करावी, झेंडूचं अंतर किती सोडावं, झेंडूसाठी जे काय लागणार खत व्यवस्थापन असू द्या, झेंडूमध्ये जे काय सगळ्या गोष्टींचं जे आर्थिक नियोजन आहे तेव्हा कमी खर्चामध्ये आपल्या प्लॉटला ज्या कुठल्या गोष्टींची कमतरता आहे त्या कमतरता ओळखून आपण झेंडू या पिकामध्ये नक्कीच एक चांगला एक पैसा कमवून एक मालामाल होण्यासारखं एक हे पीक आहे। तर त्यामुळे आपण या झेंडू या पिकाची आज माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, नवीन आपण कोण असाल या चॅनलवरती तर चॅनलला नक्की आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि जर आपल्या काय अडचणी असतील किंवा आपल्याला अजून काय कोणत्या पिकाची माहिती हवी असेल तर त्याची नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की माहिती विचारा। मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक चांगला प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून असो किंवा नंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून असू द्या, मी नक्कीच करेन। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता झेंडू या पिकाची माहिती घ्यायची आहे। तर झेंडू या पिकामध्ये आपण लागवड करताना शेतकरी मित्रांनो, लागवडीचं अंतर, लागवडीपासून जे काही खत व्यवस्थापन आहे, पाण्याचं नियोजन आहे, झेंडू हे शेतकरी मित्रांनो असं पीक आहे की जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत कोणत्याही ऋतूमध्ये आपण या झेंडू या पिकाची लागवड करू शकता। आणि दुसरा विषय असा की झेंडू हा पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात लागणाऱ्या पूर्ण सण उत्सव असू द्या किंवा एका आपला लग्न सोहळा असू द्या किंवा बाकीच्या जे काय विविध कार्यक्रम असू द्या, ह्या कार्यक्रमात लागणारी प्रत्येक गोष्टीमध्ये लागणारी ही गोष्ट अशी झेंडूची आहे। त्यामुळे झेंडूवरती आपण फोकस द्या आणि झेंडूची लागवड आपण कधी आणि योग्य कालावधी आणि योग्य टाइम पिरियड जर गाठला तर शेतकरी मित्रांनो, आपण झेंडूमध्ये पैसे कमवण्यासाठी एक चांगला यशस्वीरित्या शेतकरी म्हणून नक्कीच आपण बनणार। तर शेतकरी मित्रांनो, झेंडूची लागवड करताना आपण योग्य व्हरायटी निवडायची। आपण आज जे काय आलेलो आहे ह्या व्हरायटीमध्ये जी ही ऑरेंज मधली व्हरायटी ही फ्रेश ऑरेंज ही अशी व्हरायटी आहे झेंडूची। आणि शेतकरी मित्रांनो, ह्या फ्रेश ऑरेंजमध्ये आपल्याला जे काही उन्हाच्या टेम्परेचरमध्ये चांगली व्हरायटी चालते, तुम्ही ह्या व्हरायटीमध्ये आपल्या चांगलं उन्हाळी उत्पादन या व्हरायटीमधून म्हणजे काढू शकता। शेतकरी मित्रांनो, आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहे हे उन्हाळा असल्यामुळे आपण या प्लॉटमध्ये मल्चिंगची व्यवस्था केलेली नाही। पण शेतकरी मित्रांनो, जर आपण मल्चिंगच्या सहाय्याने जर पावसाळ्यापासून ते हिवाळ्यामध्ये फेब्रुवारीपर्यंत जर मल्चिंगवरची जर या झेंडू या पिकाची लागवड केली तर त्याचा फायदा नक्की आपल्याला चांगल्या ॲव्हरेजवरती होईल। त्यानंतरचा विषय राहिला अंतराचा। तर शेतकरी मित्रांनो, 4 फूट ते 5 फुटाच्या अंतरामध्ये आपण या झेंडू या पिकाची लागवड करू शकता। 5 बाय किंवा 4.5 बाय किंवा 4 बाय आपण 1.25 ते 2 फुटापर्यंत या झेंडूची लागवड करून आपण एक चांगलं उत्पन्न झेंडू या पिकातून घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, झेंडू लागवडीपासून आपल्याला कमी खर्चामध्ये जेवढं झेंडूचं जे काय उत्पन्न घेता येईल हे उत्पन्न आपण या झेंडू या पिकाच्या माध्यमातून घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला खत व्यवस्थापन म्हटलं तर झेंडूची लागवड केल्यापासून 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आपल्याला हिमिक आणि 19-19 किंवा हिमिक आणि N21चे ड्रिंचिंग, आपल्याला पहिलं ड्रिंचिंग जर ड्रिंचिंग घेणं शक्य नसेल तर झेंडू या पिकाला ड्रिपच्या माध्यमातून जरी दिलं तर झेंडू हे पीक लगेच त्याच्या मुळीमध्ये लगेच घेऊन ते झाडाची ग्रोथ करण्यास सुरुवात करतं। त्यानंतर ह्या पिकामध्ये एक चांगल्या बुरशीनाशकाची पण गरज आहे ड्रिपच्या ॲप्लिकेशनने। त्यामुळे आपल्याला ब्लिकॉपर असू द्या, स्टेप्टो असू द्या, ह्या ब्लिकॉपर आणि स्टेप्टो आपण दोन्ही एकत्र आपण ह्या पिकाला सोडा। आणि त्यानंतर वरचा स्प्रे असू द्या, झेंडू या पिकामध्ये नागाळीचा असू द्या, चुरमुडा असू द्या किंवा थ्रिप्सचा जरा थोड्या प्रमाणात आपल्याला ह्याचा त्रास दिसतो। तर त्याच्यामध्ये आपण जर योग्य व्यवस्थापन केलं, 22-303 निमतेल, साप पावडर, बुरशीनाशकाचा वरचा जर स्प्रे घेतला तर त्यानंतर आपण एखादा जास्त टाइम पिरियड नंतर आपण एखादा मिओथ्रिनचा पण एखादा ह्या पिकावरती स्प्रे घ्या। टाइम टू टाइम एखादा एक टॉनिकचा स्प्रे घ्या, मायक्रोटनचा स्प्रे घ्या। मायक्रोटनमध्ये आपण 19-19 किंवा 1261चा आपण त्यासोबत स्प्रे घ्या, मॅग्नेशियम टाका त्यासोबत। आणि ह्या सोबतच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या योग्य टाइम आणि योग्य वेळेनुसार आपण सगळ्या गोष्टी आपण करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण खत व्यवस्थापन असू द्या, ड्रिपच्या माध्यमातून खत व्यवस्थापन असू द्या, झेंडू या पिकाला मी जेवढा अभ्यास केला या झेंडू या पिकाचा तेवढा ह्या झेंडू या पिकामध्ये आपणाला कुठल्याही प्रकारच्या बेसलची गरज लागत नाही। शेतकरी मित्रांनो, हे पीक आपल्याला 50 ते 55 दिवसापासून आपल्याला हार्वेस्टिंग पिरियडला कटिंगला येतं। तर ह्या पिकासाठी जर आपण बेसलचा जर खर्च करत बसलो तर आपल्याला खर्च वाढतो। जर आपण थोडा वॉटर सोल्युबलवरती जर भर दिला तर शेतकरी मित्रांनो याचा नक्कीच चांगला फायदा आपल्याला होतो। आता शेतकरी मित्रांनो, ह्या पिकाला आज वरच्या बाजूने जे काय कळीचं जे अंतर आहे किंवा कळी निघालेली कळी आहे आणि कळीचा स्ट्रोक बघा तुम्ही, चांगल्या प्रकारे ह्या पिकामध्ये आपल्याला कळी आलेली दिसते। ह्या प्लॉटला आता साधारणतः 50 दिवसापर्यंत अंतर झालेलं आहे लागवडीपासून। आणि यामध्ये महत्त्वाचा विषय असा की
अंतर असू द्या, फक्त ह्या पिकामध्ये थोडंसं अंतर कमी झालेलं आहे आपलं. एक शेतकऱ्यांनी अगोदर वेगळं नियोजन होतं आणि त्या नियोजनानुसार नंतर हे झेंडूचं नियोजन एक वेगळंच झालं, त्यामुळे ह्याचं अंतर थोडंसं कमी आहे. पण तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक 50 दिवसामध्ये चांगला प्लॉट आलेला आहे. उन्हाळ्यामध्ये एवढं चांगलं फ्लॉवरिंग आणि योग्य नियोजन ह्या शेतकऱ्याने केलेलं आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, आपण या झेंडू या पिकाची लागवड करून एक चांगला पैसा आपण कमवू शकता. आता ह्यानंतर आपल्याला एक विषय राहिला सांगायचा शेतकऱ्यांनो, की आपल्याला ज्या काही खत व्यवस्थापनामध्ये जे काही करायचं आहे त्यामध्ये आपल्याला 30 ते 35 दिवसाचं ज्यावेळेस आपल्याला झेंडू हे पीक आपलं होईल त्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला शेंड्याला जी काही एक सुरुवातीची जी काही कळी येते ती आपल्याला कट करायची. कट केल्यानंतर काय होतं त्याचा फायदा शेतकरी मित्रांनो, शेंडकळी जी आहे ते आपल्याला खुडल्यानंतर त्याचा फायदा आपणाला नक्कीच बाकीच्या फुटव्यामध्ये किंवा झाडाच्या चांगल्या फुटव्यामध्ये आपणाला त्याची मदत होते. हे बघा तुम्ही झाडाचा फुटवा बघा, आणि ह्या प्लॉटमध्ये पण आपण एक शेंडकळी ह्या प्लॉटची खुडली होती, त्यामुळे एवढा फुटवा जेवढा फुटवा आपल्या पिकामध्ये निघेल त्यानुसार आपणाला चांगला फायदा त्याचा ॲव्हरेजवरती होईल. आता जून महिन्यामध्ये चांगला ह्या प्लॉटचा कटिंग चालू होईल. तिथून पुढे 1 ते 1.5 महिना आपणाला जेवढा प्लॉट चांगला पावसामध्ये जपता येईल बुरशीनाशकाचा वापर करून कळीमध्ये जी कूज येणार आहे त्या कळीसाठी आपण एखादा बुरशीचा एखादा स्प्रे घेतला, त्यामुळे चांगला आपणाला उत्पन्न ह्या झेंडू या पिकामध्ये झालेलं दिसेल. शेतकरी मित्रांनो, आपण आज ह्या प्लॉटमध्ये एक कमी खर्चामध्ये जेवढं उत्पन्न काढता येईल तेवढं आपण या पिकामध्ये काढू शकता आणि चांगलं व्यवस्थापन करून चांगला पैसा आपण या पिकाच्या माध्यमातून कमवू शकता. यामध्ये भर द्या आपण 13/13, 12/61 असू द्या, 13/13 असू द्या मॅग्नेशियम, याच्यावरती थोडासा भर द्या. त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढते, कळीची संख्या वाढते आणि आपणाला मायक्रोन्यूट्रनमध्ये मिलान्स द्या, प्लॅन्टिन DF द्या, ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या एरियामध्ये कुठलं म्हणजे उपलब्ध असेल मायक्रोन्यूट्रन त्या हिशोबाने आपण ह्याला मायक्रोन्यूट्रन द्या. शेतकरी मित्रांनो, आणि त्यानंतरचा विषय मार्केटची चौकशी करा. आपणाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये म्हणजे मटेरियल माल आपला जेवढा पाठवता येईल त्या हिशोबाने मार्केटचा योग्य चौकशी करून आपण माल विक्रीला मार्केटमध्ये द्या, किंवा कमी जास्त ह्याच्यामध्ये थोडंसं चौकशी करणं पण गरजेचं आहे. त्या हिशोबाने आपल्याला दराचा पण चांगला फायदा नक्कीच होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघा हा प्लॉट एकदम चांगला 50 दिवसामध्ये चांगला प्लॉट आहे. तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला आपला हा झेंडूचा व्हिडिओ हा नक्की मला आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारची जेवढी काही माहिती आपल्या शेतकऱ्यांना देता येईल तेवढी माहिती मी आपल्या शेतकरी मित्रांना सगळ्यांना देण्याचा एक चांगला प्रयत्न कृषी विकासच्या माध्यमातून आपणासमोर करत राहीन. शेतकरी मित्रांनो, नक्कीच आपण जर नवीन असाल तर हा माझा व्हिडिओ नक्कीच एक चांगला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अजून एकदा सांगतो नक्की मला कळवा. तर असंच आपलं प्रेम कृषी विकासला राहू द्या. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच शेतकरी मित्रांनो.